मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपल्या जे आहे तर ग्रामीण भागातील जे स्टेशन आहे हर्सुलचं, तर त्या ठिकाणी मित्रांनो आता बोरवेलचं काम सुरू आहे. म्हणजे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर पाण्याच्या व्यवस्थेसाठी या सगळ्या आपल्या याच्यामध्ये आपण बघू शकतो की साईडला स्टेशन आहे आणि इथे पाण्याची कमतरता भविष्यात भासू नये या माध्यमातून मित्रांनो आता या ठिकाणी दिग्रसमधील जे ग्रामीण विभागातलं पहिलं स्टेशन आहे तर इथे आलेलं आहे हर्सुल स्टेशन, याचं म्हणजे ऑफिशियल नाव आहे. आणि हे स्टेशन जे आहे मित्रांनो तर आपल्या गांधीनगर या परिसरामध्ये येतं आणि इथून जे आपल्या मोग तिवरी त्या भागात जाणारा जो पूल आहे मित्रांनो तो इथून 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती असतो. आणि आता आपल्या ग्रामीण भागातलं हे जे आपण काम बघू शकतो की स्टेशनचं मित्रांनो या ठिकाणी काम चालू आहे. आणि त्याच्याच मागे आपल्याला याच्या मागे आपण बघू शकता की आता इथे जे तिकीट घर वगैरे आहे, जे प्रवाशांना वेटिंग रूम वगैरे आहे मित्रांनो, तर त्याचंही काम मित्रांनो आपल्याला सध्या सुरू असलेलं दिसतं. लेबर लोक जे आहेत म्हणजे सकाळी 8 वाजतापासूनच मित्रांनो कामाला सुरुवात करतात आणि जे म्हणजे अलाइनमेंटचं काम आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि इथे इलेक्ट्रिक पोलचं जे बेसमेंट आहे ते मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या कामामध्ये कसं असतं की पहिलं बेसमेंटचं काम वेगळी कंपनी करते, अलाइनमेंटचं काम पण वेगळी कंपनी करत असते आणि त्यानंतर इलेक्ट्रिकचं काम वेगळी कंपनी करल, त्यानंतर स्लीपर बसवणे आणि पटऱ्या बसवण्याचं काम वेगवेगळी कंपनी करत असते. म्हणजे टेक्निकली आपल्या ट्रेनला हा एवढा वेळ लागण्याची काही कारणं आहेत. कारण या विभागामध्ये आपण पाहतो की 5 जे आहेत तर ते 5 टनल आहेत आणि त्या टनलच्या माध्यमातून मित्रांनो काही टनल म्हणजे आपल्या दिग्रसपासून दिग्रसची पहिली जी आपली शेवानगरची टनल आहे जी वसंतपूर खड्याला समाप्त होते ती 1400 मीटरची आहे. आणि त्यानंतर बेलगावांची टनल ही 2.5 किलोमीटरची आहे. आणि त्यानंतर हर्षी शिळोण्याची टनल मित्रांनो ती 3.5 किलोमीटरची आहे. आणि हर्षीला मित्रांनो त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये 3 टनल आहे. तर एक टनल त्यापैकी जी आहे ती 400 मीटरची आहे. म्हणजे या सगळ्या विभागामध्ये आपल्याला 5 टनल असलेल्या दिसतात आणि टनलचं जे काम आहे ते वेगळं कंपनी करत असते, कारण त्याची जी आहे ते मित्रांनो टेक्निकल वेगळं आहे. आता माझ्या दोन्ही साईडला इकडून मी तुम्हाला आपण बघू शकतो की आता सगळं जे एकंदरीत काम आहे त्याही ठिकाणी मित्रांनो मोठं जनरेटर त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या माध्यमातून तिथं लेबर काम करत आहे. आणि सुपरविजन करण्यासाठी मित्रांनो आता जी आहे तर गाडी आलेली आहे. म्हणजे कुठे काही टेक्निकल अडचणी आहे का, लेबरला काही अडचणी आहेत का, कसं काम केलं गेलं पाहिजे, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता हा आनंद होत आहे. ग्रामीण भागातील आपलं पहिलं स्टेशन या ठिकाणी होत आहे. तर बोला अमोल भाऊ, काय वाटतं आपल्याला ग्रामीण भागामधलं पहिलं स्टेशन आहे, काय फायदा होईल आपल्या सर्व इथून 10 शहरं म्हणजे 10 खेडेपेक्षा जास्त हे आपल्याला कनेक्टिव्हिटी देणार आहे, काय नेमका फायदा होईल बोला. झालेले आपल्या शेतकरीला फायदा आहे. त्यानंतर रोजमजूर जे आहे समजा बाहेर जाऊन काम करणारे आणि विद्यार्थी त्यांना पण शिक्षणासाठी इकडे तिकडे जावं लागते. म्हणजे आज मुलं इथलेच मुलं आज मुंबईला गेले, समजा पुण्याला गेले, त्यांना फायदा होईल. MPSC परीक्षा करणार असेल त्यांना फायदा होईल. निश्चित मित्रांनो येथील शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी या सगळ्यांना याचा फायदा होईल. आणि सध्या इकडं हे आता काम आहे तर हे आता साखरा परिसर येथील आहे. तर मित्रांनो येत्या 2 दिवसातच आपण त्याही भागामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये तिथल्याही कामाचं मित्रांनो जे अपडेट आहे ते आपल्याला देण्यात येईल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मित्रांनो आपलं काम आपल्याला असं चालू असलेलं दिसतं. ही मित्रांनो आजची अपडेट आपल्याला कशी वाटत आहे आणि सोबतच आपण आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर शेअर करा. आपल्या भागामध्ये काम रेल्वेचं कसं चालू असल्यास ते कशा पद्धतीनं चालू आहे ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. इथे पाण्याची कमतरता भविष्यात भासू नये या माध्यमातून मित्रांनो आता या ठिकाणी बोर घेण्यात येतो आहे. आणि हा बोर झाल्यानंतर म्हणजे आता आपण बघू शकतो की कामाची जी परिस्थिती आहे मित्रांनो ती आपल्याला फायनल स्टेजमध्ये असलेली दिसतं. कारण बोर झाल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांना पाणी, तसंच वापरण्यासाठी पाणी व पिण्यासाठी पाणी याच्या सगळ्या व्यवस्थेसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या ग्रामीण भागातील स्टेशनला जे की गांधीनगर या परिसरामध्ये येतं, तर या ठिकाणी आता सध्या मित्रांनो बोर घेण्याचं काम हे चालू आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, आता हे काम आपलं फायनल स्टेजला आहे. आणि या साईडला आपण बघू शकतो की जे आहे तर पूर्ण मित्रांनो कर्मचाऱ्यासाठी जे क्वार्टर आहेत तर त्या ठिकाणी तेही तयार झालेलं आहे. हे आहे मित्रांनो आजची अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.